कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते बसस्टँड लगतच्या पुलावरील संरक्षण रेलिंग तुटून तब्बल 15 दिवस उलटले आहेत. मात्र संबंधित विभागाने आजपर्यंत तुटलेल्या संरक्षण रेलिंगची दुरुस्ती न केल्याचे दिसून येत आहे. धामोते बसस्टँड लगतचा हा पूल परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा पूल आहे. या पुलावरून नेरळ रेल्वे स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ, दवाखाने, रुग्णालये, औषधांची दुकाने, बसस्टँड परिसर तसेच नेरळ बाजारपेठेकडे जाण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. तसेच शालेय विद्यार्थी, उपचारांसाठी रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका, सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारी वाहने, दुचाकीस्वार तसेच पादचारी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. अशा महत्त्वाच्या या वर्दळीच्या पुलावरील संरक्षण रेलिंग तुटलेल्या अवस्थेत असल्याने अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान तुटलेल्या संरक्षण रेलिंगची अद्याप दुरुस्ती न झाल्याने स्थानिक नागरिक महेश पेरणे यांनी कोल्हारे ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. महेश पेरणे यांचे म्हणणे आहे की हा केवळ तुटलेल्या रेलिंगचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय आहे. विशेष म्हणजे या घटनेबाबत 15 दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध होऊनही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. आता तरी या गंभीर बाबीची संबंधित विभाग तातडीने दखल घेऊन संरक्षण रेलिंगची दुरुस्ती करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बफरलेस ब्राउझिंग आणि वेगवान इंटरनेटसाठी श्री शिव इंटरनेट सर्व्हिसेस आत्ताच संपर्क साधा.